फायनली सरकारने डावपेच खेळून कान्हाला घराबाहेर काढलेलं असतं. सखीच्या मनात सरकारने असं काही चित्र रंगवलेलं असतं की हा जो कान्हा आहे याने तुला फसवलंय आणि हा खरा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. त्यामुळे फसवणाऱ्या व्यक्तीबरोबर नातं ठेवणं कधीही चुकीचं आहे. त्यामुळे याला तू लाथाड. आणि शेवटी सखी खूपच आता कन्फ्यूज झालेली असते. पण आपली आई सांगते म्हणून आता सखी आईचंच ऐकते आणि शेवटी कान्हाला दुरावा देते. इकडे कान्हाला त्याच्या आजीने म्हणजेच माने आपल्या घरी आणलेलं असतं. आता आजी कान्हाला म्हणजेच कबीरला समजवत असते. कबीर, एक गोष्ट लक्षात ठेव, आपला मेन फोकस काय होता, तर त्या सरकारला कायमस्वरूपी संपवण्याचा. आणि तो आपला लवकरच आता पूर्ण होताना दिसतोय. म्हणून तू त्या लग्नाच्या चौकटीत अडकून राहण्यापेक्षा तिने तुला लाथाडलंय ना, त्यातच आता तुझं भलं मान. त्यावर कबीर म्हणत असतो, आजी मी तुला आधीच सांगितलंय हे असं नाही होणार. मी माझ्या सखीला म्हणजेच माझ्या बायकोला कधीच माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. तेवढ्यात आपण पाहतोय आता आजी म्हणत असते, ठीक आहे, तुला काय करायचे ते कर, पण तुझा फोकस काय आहे हे मात्र तू विसरू नको. त्यावर कबीर म्हणजेच कान्हा म्हणत असतो, हो आजी, तू आता फक्त बघ या सरकारची कशी बँड वाजवतो ते. इकडे आपण पाहतोय आता किरणला काही क्लू मिळालेले असतात आणि त्या क्लूच्या आधारावर किरणने थेट कबीरला फोन केलेला असतो. कबीर म्हणत असतो, काय रे, कशाबद्दल क्लू मिळाले तुला? त्यावर लगेचच आता किरण म्हणत असतो, कबीर आत्ताच्या आत्ता अमुक ठिकाणी भेट मला. तेवढ्यात कबीर हो असं म्हणतो आणि कबीर घरातून बाहेर पडतो. इकडे आपण पाहतोय ही जी सरकार असते ही स्वतःशी बोलत असते. आता तर फक्त या कामतांच्या घरात माझं राज्य आहे. 12 वर्ष सुद्धा मीच राज्य केलं आणि इथून पुढची सगळी वर्ष मीच राज्य करणार. या बावट चकीला मी अशीच बावट बनवून ठेवणार आणि या गोष्टीचा तिला थांगपत्ता सुद्धा लागणार नाही. इकडे आपण पाहतोय आता कबीर हा किरणला भेटलेला असतो. कबीर म्हणत असतो, काय रे किरण, या ठिकाणी का बोलवलंस तू आणि काय क्लू मिळाले तुला? ज्यावेळी आता किरणने ते क्लू कबीरला दाखवलेले असतात, कबीर म्हणत असतो, बाप रे, किती भयंकर आहे हे सगळं. त्यावर लगेचच आपण पाहतोय पाठीमागून मा आलेली असते म्हणजेच कबीरची आजी. ती म्हणत असते, कबीर काही कळतंय का तुला? हे क्लू कोणामुळे मिळालेत? हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, कोणामुळे? त्यावर किरण म्हणत असतो, आजीमुळे. हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, म्हणजे? त्यावर आजी म्हणत असते, ती जी कामतांच्या घरात तेजस्विनी म्हणून वावरते ना, ती सरकार. आणि खोल दरीत कोसळली ती मनस्विनी नाही तर तेजस्विनी, आणि ती जिवंत असल्याचे पुरावे सापडलेत. हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, आजी मग तर झालंच, आपण आता सगळा गेम पलटवू शकतो. त्यावर आजी म्हणत असते, हो पलटवू तर शकतोच, पण त्याआधी आपल्याला तेजस्विनीला शोधून काढावं लागणार आहे. त्यावर कबीर म्हणत असतो, आजी ते काही फारसं कठीण नाही आहे. ज्या ठिकाणाहून तेजस्विनी मॅडम खाली पडल्या त्या ठिकाणचा खालचा भाग नक्कीच आदिवासी विभागातला असेल आणि तिकडे जाऊन चौकशी केली तर निश्चित आपल्याला तेजस्विनी मॅडमबद्दल काही ना काही क्लू मिळेल. अशातच आता आजी म्हणत असते, मग वाट कसली पाहताय, चला कामाला लागा. आता किरण आणि कबीर आपापल्या परीने ज्या ठिकाणाहून तेजस्विनी मॅडम खाली पडल्या होत्या तिकडचा संपूर्ण पट्टा काही लोकांच्या मदतीने एकदम शोधून काढत असतात. आणि शेवटी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी तिथल्या काही लोकांना एक बाई जखमी अवस्थेत आढळली होती आणि तिला शेवटी तिथल्या आदिवासी लोकांनी आपापल्या परीने शेवटी बरं करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ती अजूनही पूर्णपणे शुद्धीत आलेली नसते. शेवटी किरण आणि कबीरला जेव्हा कळतं की अमुक घरात तेजस्विनी मॅडमला ठेवण्यात आलं आहे, तिथे जाऊन किरण कबीरने त्यांना पाहिलेलं असतं. तर लगेचच आता कबीर म्हणत असतो, किरण या तर आपल्या तेजस्विनी मॅडम आहेत. त्यावर किरण म्हणत असतो, हो हो कबीर, अगदी बरोबर बोलतोयस तू.
आता तर मला असं वाटतंय लवकरात लवकर आपण त्या सरकारचा पर्दाफाश करू शकतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता कबीरने थेट तिथे ॲम्ब्युलन्स बोलवलेली असते आणि तिथून थेट तेजस्विनी मॅडमना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तिथे आता त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार सुरू झालेले असतात. आता इकडे तेजस्विनी मॅडम हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार सुरू झाले आहेत. ही बातमी फक्त किरण, मा आणि कबीरलाच माहिती असते. बाकी कोणालाही या बातमीबद्दल सांगण्यात आलेलं नसतं. इकडे सरकारला असंच वाटत असतं की चला, आपली बहीण तेजस्विनी आता या जगात नाहीये, म्हणजे आपण या घरात कायमस्वरूपी तिच्या नावाने राज्य करू शकतो. इकडे आपण पाहतोय आता ही जी सरकार असते ती सखीच्या बेडरूम मध्ये जाते. सखी तिच्या बेडरूम मध्ये रडत असते. सरकार दरवाजातून पाहत असते. सरकार स्वतःशी बोलत असते, अशीच रड तू आता कायमस्वरूपी. तुला त्या कान्हा कबीरच्या कधीच जवळ येऊ देणार नाहीये मी, असं आता सरकार स्वतःशी बोलत असते. त्याच दरम्यान आता सखीचं लक्ष दारात उभे असलेल्या सरकारकडे जातं आणि सखी लगेचच आता सरकारजवळ येते आणि बोलत असते, आई आई काय घडलं हे सगळं. त्यावर लगेचच आता ही जी सरकार असते ती तेजस्विनीच्या स्वरूपात बोलत असते, सखी सखी नको काळजी करूस तू, त्याने तुला फसवलंय, यासाठी लवकरच त्याला काही ना काही शिक्षा भोगावीच लागणार आहे. त्यावर सखी म्हणत असते, नाही आई नाही, माझा कान्हा म्हणजेच कबीर कधीच चुकीचा वागला नव्हता, पण त्याची ही एकच गोष्ट आता आपल्याला चुकीची वाटते, पण तो तसा खूपच चांगला आहे आई. त्यावर लगेचच आता सरकार स्वतःशी बोलत असते, या सखीचं नेमकं चाललंय काय? म्हणजे ही आता परत एकदा त्याच्याशी जुळून घेण्याचा विचार तर करत नाहीये ना? आणि जर असा विचार हिच्या मनात आला तर आपलं हे चाललेलं साम्राज्य पुन्हा एकदा धुळीस मिळू शकतं. मला आता काहीतरी वेगळंच केलं पाहिजे, असा विचार सरकार करत असते. त्याच दरम्यान आपण पाहतोय इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्या तेजस्विनीला आता शुद्ध आलेली असते आणि ती बातमी आता थेट कान्हाला म्हणजेच कबीरला तिथल्या डॉक्टरांनी पोचवलेली असते. डॉक्टरांनी सांगितलेली बातमी लगेचच कबीर आपल्या आजीला सांगतो आणि मग तो आजीसकट थेट हॉस्पिटलला पोचतो. हॉस्पिटलमध्ये दोघंही पोचतात. त्यावेळेला तेजस्विनी शुद्धीवर आलेली असते. कबीरला ती पाहून म्हणत असते, कान्हा कान्हा तू इथे कसा आणि मला इथे कुणी आणलं? त्यावर कबीर म्हणत असतो, मीच आणलं. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, आणि माझी सखी सखी कशी आहे? त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, तुमची सखी अगदी ठीक आहे, काही काळजी करू नका, फक्त तुम्ही स्वतःला जपा. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, आता मी ठीक आहे, पण मला सांगा माझी बहीण मनस्विनी कुठं आहे? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कबीर लगेचच बोलू लागतो, तिथेच जिथे ती आधी तुमच्या नावाने तिथे राज्य करत होती. त्यावर कबीरला आता तेजस्विनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तिने पुन्हा एकदा माझी जागा घेतली तर? त्यावर कबीर म्हणत असतो, हो. आणि अशातच आपण पाहतोय आता कान्हाची म्हणजेच कबीरची आजी म्हणत असते, तेजस्विनी बरं का, आता ती वेळ आली आहे त्या बाईला तिच्या त्या राज्यपटावरून खाली खेचायची. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि मग शेवटी कबीर, मा म्हणजेच आजी आणि तेजस्विनीने असा काही प्लॅन तयार केलेला असतो, ज्या प्लॅननुसार लवकरच आता त्या सरकारचा खूप मोठा विश्वासघात थेट तिचा पर्दाफाशच करायचं ठरवलेलं असतं. इकडे एक खूप मोठा कार्यक्रम होणार असतो. त्या कार्यक्रमासाठी आता या सरकारला इन्व्हाइट केले गेलेलं असतं आणि सरकार आता थेट तेजस्विनीच्या रूपात त्या ठिकाणी इन्व्हाइट झालेली असते. आता तेजस्विनी बनून गेलेली सरकार त्या ठिकाणी खूप स्टाईलने वावरत असते, पण तिला माहितीच नसतं की आज तिचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर येणार असतो. कारण तिथे जो कार्यक्रम होणार असतो तो कार्यक्रम कबीर आणि कबीरच्या आजीने आयोजित केलेला असतो आणि या गोष्टीचा थांगपत्ताही या सरकारला नसतो. त्या ठिकाणी आपण प्रमुख पाहुणे आहोत याचा आता खूप मोठा आनंद या सरकारला म्हणजे होत असतो. आणि अशातच आता तिथे या सरकारचं नाव घेण्यात आलेलं असतं की तेजस्विनी राघव कामत, तुम्ही प्रमुख पाहुणे आहात या म्हणून. आणि त्यावेळेला अचानकपणे समोर
आलेली तेजस्विनी पाहून सरकार पूर्णपणे हादरते. आता तिथे दोन दोन सरकार म्हणजेच दोन दोन तेजस्विनी पाहून सगळेच एकदम शॉक झालेले असतात. सखी आता दोघांकडे पाहत असते. दोघांची वेशभूषा अगदी सेम टू सेम असते. त्यामुळे सखी ही चांगलीच गोंधळलेली असते. सखी स्वतःशी बोलत असते, काय चाललंय हे सगळं? मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? ही माझी मनस्विनी मावशी परत कशी काय आली? हे सगळे विचार आता सखीच्या मनात येत असतात. त्याच वेळेला तिथे कबीरची एंट्री झालेली असते. कबीरची एंट्री पाहून सखी एकदम गोंधळते. सखीला नेमकं काय चाललंय हेच कळत नसतं आणि अशातच आता सरकार लगेचच बोलू लागते, काय चाललंय हे सगळं? कोण आहे ही बाई? त्यावर कबीरची आजी पुढे येते आणि म्हणत असते, तेच जिला या कार्यक्रमात इन्व्हाइट केलं गेलंय. त्यावर सरकार म्हणत असते, या कार्यक्रमात तर मला इन्व्हाइट केलं गेलंय, तेजस्विनी राघव कामतला. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, नाही, तुम्ही तेजस्विनी राघव कामत नाही, तर तुम्ही मनस्विनी आहात, जे स्वतःला सरकार म्हणवता. हे वाक्य ऐकल्यावर आता या मनस्विनीला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय सखी म्हणत असते, काना हे सगळं काय चाललंय? त्यावर लगेचच आता काना म्हणत असतो, सखी अहो मी काना नाही, कबीर आहे. त्यासाठीच तुम्ही मला सोडलं होता ना? त्यावर कबीरला लगेचच कबीर म्हणत सखी म्हणत असते, सांग तर मला काय चाललंय हे? त्यावर लगेचच आता तेजस्विनी सखीला हाताचं ओंजळ करत म्हणत असते, ये सखी, मी तुझी आई आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सखीला कळून चुकतं की माझी आई ही आत्ता आलेली आहे. म्हणजे इतके दिवस मी ज्या बाईबरोबर राहत होती ती सरकार आहे तर. आणि अशातच आता थेट स्वतःच्या आईच्या कुशीत जाऊन सखी जाम खुश झालेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय ही जी सरकार असते ती लगेचच बोलू लागते, कबीर एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काय केलंयस ना, तुला असं वाटत असेल की तू जग जिंकलंयस, पण नाही, या ठिकाणाहून आता तुझा मृतदेहच बाहेर पडणार. असं म्हणत आता सरकारने पिस्तूल काढलेलं असतं आणि ते पिस्तूल तिने थेट कबीरच्या कपाळावर टेकवलेलं असतं. कबीर म्हणत असतो, काय वाटलं तुम्हाला? हे छोटंसं पिस्तूल तुम्ही माझ्या कपाळावर टेकवाल आणि मी घाबरेन की सरकार सरकार मला मारू नका सरकार, असं काही करेन तुम्हाला वाटतं का? अरे हिम्मत असेल ना तुमच्यात तर झाडागोळी, बघतो आज तुमच्यात किती हिम्मत आहे ते. त्यावर लगेचच आता सरकार म्हणत असते, माझी हिम्मत काढू नकोस. एक काळ असा होता, तुझ्या बापाला चाकू खुपसून ठार मारलं होतं मी. आता तर फक्त ट्रिगर दाबून गोळी मारायची आहे. फारसं कठीण नाही आहे हे. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, माहिती आहे मला, माझ्या माने आणि माझ्या आईने सगळं काही सांगितलं आहे मला. माझ्या वडिलांना चाकू खुपसून ठार मारल्यानंतर माझ्या आईची जी काय अवस्था झाली ना, त्याला कारणीभूत तुम्ही आहात सरकार. त्यावर लगेचच आता मनस्विनी म्हणत असते, माहिती आहे मला, मला काही फरक पडत नाही. तुझ्या बापाला ठार मारलं तसं तुलाही ठार मारेन आणि त्यानंतर या सगळ्या प्रॉपर्टीवर राज्य करणारच आहे मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कबीरच्या आईने मागून खुर्ची उचलून आणलेली असते आणि सरकारच्या कपाळातच जोरात हाणलेली असते. सरकार जागच्या जागी पडते आणि लगेचच आपण पाहतोय आता किरणने ते पिस्तूल उचललेलं असतं आणि किरण सरकारवर ते पिस्तूल रोखून म्हणत असतो, आता काय करणार आहेस ग? स्वतःला सरकार म्हणतोस ना? तुझ्यात तर आता उठून उभं राहायची हिंमत सुद्धा नाहीये. आली मोठी सरकार, बोल बोल काय करणार आहेस तू? त्यावर लगेचच आता ही जी गोंधळलेली सरकार असते ती म्हणत असते, सोडा मला, सोडा. अशातच आता कबीर बाजूला असलेला दांडका उचलतो आणि त्या दांडक्याने सरकारला 2 ते 3 फटके देतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आजी म्हणत असते, थांब कबीर, माझाही बदला घ्यायचा बाकी आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता आजीने स्वतःच्या हातात असलेल्या छडीने तेजस्विनीला चांगलंच बदडून काढलेलं असतं. आता मात्र मनस्विनीची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते. चारी बाजूने तिला फटके पडत असतात आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मनस्विनीला थेट किरण आणि किरणच्या होणाऱ्या बायकोने म्हणजे जानूने पोलिसात दिलेलं असतं. कारण सगळं या मनस्विनीमुळे त्यांना सुद्धा किडनॅप करण्यात आलं होतं. शेवटी पोलिसांनी या मनस्विनीची उचलबांगडी केलेली असते आणि तिला फटके देत आपल्या गाडीत कोंबलेलं असतं.
मनस्विनी जाता जाता इतकंच म्हणत असते, मी आज हरले जरी असेन तरी उद्या येऊन मी जिंकणारच आहे. कारण ही सरकार कधीच कोणाला घाबरत नाही आणि सरकार माझं कधीच पडत नाही. असं तसं मनस्विनी बडबडत असते. त्याच वेळेला तेजस्विनी म्हणत असते, जा जा जा, पुन्हा कधी माझ्या आयुष्यामध्ये दखलंदाजी करू नकोस. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे परशू आणि गौतमने सुद्धा पोलिसांना असं म्हटलेलं असतं, या बाईला अशा पद्धतीने फटकावून काढा ना की हिचे ढोपरं, हिचे हाताचे कोपरे असे दुखले पाहिजेत ना की उभ्या आयुष्यात ही कधी उभं राहताना 10 वेळा विचार करेल. त्यावर लेडी कॉन्स्टेबल म्हणत असतात, काळजी करू नका तुम्ही, आम्ही हिची चांगलीच खातरदारी करणार आहोत. असं बदडून काढणार आहोत ना की उभ्या आयुष्यात यांनी कधीच आलतू फालतू गोष्टीचा विचार केलाच नाही पाहिजे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? खरंच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.